लेकरं शिकवा तर कष्टाचं चीज होणार आहे. लेकरं शिकून मोठे करा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायला शिकेले. आपल्याला कोणी पाटील म्हणलं, याने 150 कप चहा सांगितला, फुकट घेणं देणं शहाणपणा शायनिंग कामा धामाची. कामाला जाणार. तुम्हाला शहर जवळ आहे माहितीये का? शहराच्या आजूबाजूचे पोरं जास्त व्यसनी व्हायला लागले. श्रीमंत व्हायला पाहिजे. शहराच्या आजूबाजूचे जेवढे खेडे यांच्यापासून शहराला भाजीपाला जातो, दूध जातो. आपण श्रीमंत व्हायला पाहिजे. आपण जमीन नाही केलं पाहिजे. आपण जमिनी विकतो. एक दिवसाने 50-100 वर्षांनी त्याच जमिनी करोड रुपये भाव येईल त्याला. आत्ताच विकू नका विनाकारण. आणि फुकट शहरात फिरत येत नसते कामा धामाच्या दारू घेत. वयाला चालवत आपण खोट्या प्रतिष्ठेत. कुणीतरी म्हणायचं तू काम करतो का, तुला मोठ्या घरचा आहे, मग काम नको करूत का, मग तरी सांभाळायला जाऊ म्हणा. आपल्याला विचार करावा लागणार. तुम्ही आसपासचे शहराचे शेजारच्या पोरांनी दारू पिऊ नका. दारू प्यायला ना आपल्या कुटुंबाचं वाटलं काय बघायचं रे, आई बापाने कुणाकडे बघायचं, तुम्ही दारू प्यायला लागला. आपले आई बापा रात्रंदिवस कष्ट करणार आणि आपण व्यसनी होणार दारू प्यायला. आणि तुम्ही दारू प्यायल्यामुळं आपलं कुटुंब सगळं बरबाद होत आहे. पाहुणे नाव ठेवतात आपल्याला, गावकरी नाव ठेवतात, मित्र नीट बोलणार. एखाद्या जर म्हणलं काही त्या पोराकडे काम होतं